हर हर महादेव. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी, श्रावण महिन्याचा हा पहिला सोमवार आहे आणि आज नागपंचमी देखील आहे. आज आपण आलेलो मंदिरामध्ये आलेलं महादेवाचं मंदिर आहे. मंदिरातून डायरेक्ट आपण दर्शन घेऊया. मैत्रिणीच्या घरी आलोय. तिथे नाग पूजलेले आहेत. नागपंचमी आहे, तर नागदेवताची पूजा करताना जे गावातले महिला वर्ग असतात ते नागदेवचे पूजा करतात आणि संध्याकाळी मग विसर्जन ना संध्याकाळी. आणि या साईडला प्रसादीला बा उकडीचे मोदक. नागोबा महाराज की जय. सर्व महिला वर्ग दिसतात. दर्शनीच्या इथे आलो. दर्शनी बरी असणे, काय करताय? पुऱ्या तुमच्यातला काय बोलतात याला? शेंगा. शेंगा यांच्या इथे शेंगा बोलतात. नागपंचमी विशेष शेंगा बनवतात. हे बघ कसे बनवतात, दाखवा. हा, शेंगा चालल्यात. आपण पुऱ्या बोलतो त्यातला. शेंगा खायला या. आणि मावशीने बघा आले मस्तपैकी शेंगा छानलेत. आता 4-5 डबा एक नंबर टायमात लागले ना शेंगा खायला. गाणं बोला. आय डोंगरी जाऊया, वऱ्याची नाचणी बेनूया, वऱ्याची नाचणी देणारा भरतारा रे, सावली नारगली माहेरी. सुंदर असं पारंपरिक गाणं तुम्हाला पाहायला भेटेल. नागपंचमीचा हा दिवस, इथून आपले सण सर्व सुरू होतात. आता 7-7, 8-8 दिवसांनी सणाला सुरुवातच होईल. हर हर महादेव. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी, श्रावण महिन्यातील हा पहिला सोमवार आहे आणि आज नागपंचमी देखील आहे. आज आपण आलेलो प्राचीन श्री स्वयंभू जीवनेश्वर मंदिरामध्ये आलेलं महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. तर सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया. चला, व्हिडिओची सुरुवात हर हर महादेवापासून करूया. आणि आज नागपंचमी पण आहे, पहिला सोमवार. विशेष व्हिडिओ असणार आहे, तर स्किप न करता पूर्ण बघा. आपला सासरवाडीतला आजचा 9वा दिवस आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपले सिवर्धन दौरा आहे. तर श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आजचा पहिला सोमवार आहे आणि आज नागपंचमी देखील आहे. तर चला, सर्वप्रथम स्वयंभू जीवनेश्वराचे दर्शन घेऊया. हर हर महादेव. या साईडला दिसतंय स्वयंभू जीवनेश्वरचे प्राचीन कौलारू मंदिर दिसतंय. चला, दर्शन घेऊया. सर्व भक्त भाविकांची गर्दी देखील आहे. हर हर महादेव. या साईडला जलकुंड दिसतंय, तिथे आपण पाय धुतणार आहोत आणि मग नंतर प्रवेश करणार आहोत मंदिरामध्ये. हर हर महादेव. तर नमस्कार. या साईडला जलकुंड दिसतंय, त्यामध्ये पाय वगैरे धुतलेत. आता दर्शन घेऊया. चला. साईडला दिसतं हनुमंतरायाचे देखील दिव्य दर्शन दिसतंय तुम्हाला. सुंदर दर्शन झाले आपले. महादेवाचे सुंदर दर्शन झाले. गर्दी होती. चला, दर्शन वगैरे मनोभावे घेतल्या. अशा प्रकारे सुंदर महादेवाचे दर्शन झाले आणि आता आपण जाणार आहोत घरी जाणार, म्हणजे सासरवाडीला जाणार. आणि आज नागपंचमी पण आहे. तर प्रत्येकाच्या घरोघरी नवसाचे नाग असतील, नाग पुंजले जाते आणि संध्याकाळी विसर्जन केले जाते. आपल्या इथे समुद्रामध्ये विसर्जन केले जाते, या साईडला डोंगरामध्ये विसर्जन केले जातात. ते पण यामध्ये आपण ॲड करणार आहोत. तर चला, शंभू महादेवाचे मनोभावे दर्शन घेतलं. मस्तपैकी पहिला श्रावणातील पहिला सोमवार भेटला आणि आज नागपंचमी पण आहे. दोन्ही दिवस एकत्र आलेले आहे. तर खूप म्हणजे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तुम्हाला जीवनेश्वराचे स्वयंभू जीवनेश्वराचे दर्शन यामध्ये घडणार आहे. दर्शन वगैरे मस्त झालं आणि आता इथून आपण निघालो आहेत सासरवाडीतला. आपण चालत चालू डायरेक्ट 5 ते 10 मिनटं लागणार जीवण्यापासूनच. चला, कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की टाका.
म्हटलं मावशीने मसामध्ये मावरा आणलेला आहे, सोलट, बोंबील, पापलेट. कसे आहेत मावशी? 700. सोमवार आहे. ते बोंबील खालच्या जेवणातले पापलेट पण आहेत, आत्ताच आलेत ताजे एकदम. आता हेच मावरा सिवर्धन मार्केटमध्ये नेला जाईल. चला, एवढा दिवस भरपूर मावरा होता, सोलट भरपूर होते ना, आता कमी झालं मावरा. आता सगळेच वापरायला लागले. आता 15 ऑगस्ट होऊन गेले, त्यामुळे सगळेच होड्या गेलेत. जेव्हा जवळजवळ 2-2.5 महिने बंद होतं, सगळंच 2 महिने बंद होता. आणि आता मासेमारीला सुरुवात झालेली आहे आणि पहिलीच सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी ताजे पापलेट, सोलट आणि रावस पण बघितले असेल. आणि 1 नंबर बोंबील ताजे. तर आपण चालतच आलो, त्यासाठी गाडी वगैरे घेऊन आलो आणि चालत एक अनुभव वेगळा भेटतो आपल्याला. तर चला, आता इथून सासरवाडी एक 10 मिनटं आहे, चालतच जाऊ आपण. मंदिरपासून फक्त 10 मिनटं लागतील चालतला. चला, आता नाग वगैरे कसे पुजतात ते पण यामध्ये आपण ॲड करणार आहोत. चालू मंदिरातून डायरेक्ट मैत्रिणीच्या घरी आलो आहे. तिथे नाग पोचलेले आहेत, नागपंचमी आहे, तर नाग पोचलेलं आहे, दर्शनीच्या घरी आलेलं आहे. चला, नागदेवताचे दर्शन घेऊया. नागदेवताची पूजा करताना जे गावातले महिला वर्ग असतात ते नागदेवचे पूजा करतात. आणि संध्याकाळी मग विसर्जन ना, संध्याकाळी. आणि या साईडला प्रसादीला बघ उकडीचे मोदक. नागोबा महाराज की जय. या साईडला सर्व महिला वर्ग दिसतात. दर्शनीच्या इथे आलो. दर्शनी बरी असणे, काय करतायत? पुऱ्या तुमच्यातला काय बोलतात याला? शेंगा. यांच्या इथे शेंगा बोलतात. हा, नागपंचमी विशेष शेंगा बनवतात. हे बघ कसे बनवतात, दाखवा. हा, शेंगा चालल्यात. आपण पुऱ्या बोलतो त्यातला. शेंगा खायला या. आणि मावशीने बघा आले मस्तपैकी शेंगा आणलेत. आता 4-5 डबा 1 नंबर टायमात लावले ना शेंगा खायला. 1 नंबर शेंगा. हा, देवाला हे टाकतात. काय म्हणतात ताई? आगोटो गोमोटा. असं नागाला वाला जाते. हा, नागोबाला वाला जाते. नागपंचमी स्पेशल व्हिडिओ असणार आहे. आज श्रावण महिना पण आहे आणि आज नागपंचमी. नागदेव महाराज की जय. जे गावातल्या शेजारी पाजारातल्या महिला असतात ते देवाच्या नागाच्या पाया पडायसाठी येत असतात. असं आहे. तर मावशी दिसत आहे. मावशी नाव काय? सुभद्रा मावशी आहे. नागाच्या पाया पडताना नागपंचमी विशेष व्हिडिओ आहे. चला, पूजा करतात. करा. प्रत्येक गावची प्रथा वेगवेगळी असते. चला, दर्शनीच्या इथे आपण आलेलो आहे. तर इथून जाणार आहोत आपण आता पुढे. चल, नागदेवाचं दर्शन पण झालं, मंदिरातून आलो, नागदेवाचं पण दर्शन झालं. आता आलो सासरवाडीवरती आलो. आता संध्याकाळी आपण भेटू. साईडला दिसतात जीवना कोलवडे ती महिला सकाळी नागपूजन केले आणि त्याच्यानंतर ते या डोंगरावर सोडले जातात. नागदेव महाराज की जय. हा बघ छोटा ब्लॉगर. नाव काय? रोहन पाटील. छोटा ब्लॉगर. आताच ते त्यांनी स्टार्टले केले. मस्त काय आता बोलते व्हिडिओ बनवतोय. त्यासाठी नाग घेऊन जंगलातला जाते. एक पद्धत आहे त्यांच्या इथे. आपले ते पाण्यामध्ये नेतात. यांच्या इथे जंगलातला वारूला जवळ असे सोडले जाते. आणि हे सर्व बघा माता वगैरे. या गाणं बोला. आई डोंगरी जाऊया, वरेची नाचणी वेणूया, वरेची नाचणी देणारा भरतारा रे, सावली नारगरी माहेरीला. सुंदर असं पारंपरिक गाणं तुम्हाला पाहायला भेटेल. आणि एकदा श्रावण मला की नागपंचमीचा हा दिवस इथून आपले सण सर्व सुरू होतात. आता 7-7, 8-8 दिवसांनी सणाला सुरुवातच होईल. काही जर मंडळले ते नाग पोचून आलेत, जंगलातला सोडून आलेत वारूला जवळ. हाय. हा, छोटे बच्चे कंपनी. हा बाबू. या साईडला नाग घेऊन चाललेत आता जंगलातला. अर्धे माणसं गेलेत पुढे. आणि मावशीचं मस्त पारंपरिक सुंदर गाणं ऐकायला भेटेल तुम्हाला. बघा या साईडला अशी जागा वगैरे केली जाते वारुलाला. खाली पानं ठेवली जातात आणि मग त्याच्यावर बसवणार ना. आरती वगैरे घेता काय? नाही ना. हा, पूजन करायचा. ओके, चला. नागदेव महाराज की जय. बोला का ना. गाणं संपलं आता.
चला एकदा श्रावण महिना सुरू झाला का पहिला सण पडतो नागपंचमीचा पहिलाच. हा आता 7-7, 8-8 दिवसांनी सण सुरू. फायनली आता नागोला बसून नारळ वगैरे फोडतात, त्याच्यानंतर पाया वगैरे पडल्यानंतर मग ते प्रसादी दिले जातात. प्रसादीला काय असतंय बघा, प्रसादाला आलंय बघा पावटे, देवाचा प्रसाद आहे. चला महिना सुरू झाला की सुरुवात होते, सर्व सणाला सुरुवात होतात. हे पण आता सकाळी नाग पुंजलेत आणि त्याच्यानंतर आता सर्व चाललेत नागदेव त्याला डोंगरामध्ये सोडण्यासाठी. चला नागदेव महाराज की जय म्हणून आता व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. सर्व अशा प्रकारे हा आपला श्रावणातील पहिलाच नागपंचमीचा सण येतो आणि या नागपंचमीच्या सणानंतर सुरुवात होते ती 7-7, 8-8 दिवसांनी सणाला सुरुवात होते. तर चला छोटासा व्हिडिओ आपला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज श्रावणी सोमवार पण होता आणि नागपंचमी पण होती. देवाचं सकाळी मस्तपैकी दर्शन घेतलं, त्याच्यानंतर नागपूजन वगैरे झालं आणि आता संध्याकाळ झाले. चला छोटासा व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पारंपरिक सण आता सणाची सुरुवात सुरू झाली आहे तर पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आता सासरवाडीचा आपला हा 10वा दिवस असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की टाका. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.